हॅलो फ्रेंड्स, आजच्या तासाला आपण शिकणार आहोत कपॅसिटर्स अँड कपॅसिटन्स, कॉम्बिनेशन ऑफ कपॅसिटर्स इन सिरीज अँड पॅरलल. फिगर बघा तुम्ही. फिगरमध्ये एकूण तुम्हाला दोन कंडक्टर दिसत आहे. फिगर 1मध्ये प्लस क्यू चार्जेस असणारा P1 हा कंडक्टर आणि फिगर 2 जे आहे तिथे ज्याच्यावरती मायनस क्यू चार्जेस सिच्युएट झालेले आहे असा सेकंड कंडक्टर. त्यांना प्रत्येकी नाव दिलेले, पहिल्याला 1 आणि दुसऱ्याला 2. The conductors 1 and 2 have charges plus q and minus q with potential difference v equal to v1 minus v2 between them. आपण एकूण दोन कंडक्टर कन्सिडर केलेले आहे. पहिल्यावरचा चार्ज आहे प्लस क्यू, दुसऱ्यावरचा चार्ज आहे मायनस क्यू. पहिल्या कंडक्टरचा पोटेन्शियल आहे v1 आणि दुसऱ्या कंडक्टरचा पोटेन्शियल आहे v2. दोघांच्या दरम्यानचा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे v तो आहे v1 मायनस v2. द इलेक्ट्रिक फील्ड इन द रिजन बिटवीन देम इज प्रपोर्शनल टू चार्ज q. आता ह्या दोघंही कंडक्टरमधली जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ती कशाला प्रपोर्शनल आहे? दोघांमध्ये असणाऱ्या चार्जेस क्यूला. The potential difference V is the work done to carry the unit positive test charge from conductor 2 to conductor 1 against the field. आता ह्या ठिकाणी जे पोटेन्शियल डिफरन्स V आहे हेच काय आहे? वर्क डन. आणि वर्क डन कशावरती परफॉर्म होत आहे? तर युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज हा कंडक्टर 2 वरून कंडक्टर 1 वरती कॅरी करण्यासाठी जे वर्क डन परफॉर्म होत आहे तेच काय आहे किंवा तोच काय देत आहे तुम्हाला? पोटेन्शियल डिफरन्स V. and this work done will be proportional to q. आता जर पोटेन्शियल डिफरन्स पोटेन्शियल डिफरन्स हा चार्जला प्रपोर्शनल आहे तर घडणारं वर्क डन, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय आहे? वर्क डन परफॉर्म होत आहे चार्ज कॅरी करण्यासाठी तेच काय आहे? पोटेन्शियल डिफरन्स. बरोबर आहे. मग जर पोटेन्शियल डिफरन्स चार्जला प्रपोर्शनल असेल तर निश्चितच वर्क डनसुद्धा चार्जला काय असणार आहे? निश्चितच वर्क डनसुद्धा काय असणार आहे? चार्ज क्यूला प्रपोर्शनल असणार आहे. म्हणून काय म्हटलेलं आहे? दॅट पोटेन्शियल डिफरन्स V इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्यू. आणि डायरेक्टली प्रपोर्शनल रिलेशन असल्याकारणाने Q अपॉन V हा जो रेशो आहे हा असणार आहे कॉन्स्टंट आणि त्या रेशोलाच नाव दिलेलं आहे C, विच इज नोन ॲज कपॅसिटन्स ऑफ दी कपॅसिटर. आणि हा जो C फॅक्टर आहे कॉन्स्टंट फॅक्टर आहे म्हणजेच कपॅसिटी ऑफ कपॅसिटन्स आहे हा कशावरती डिपेंड असणार आहे? इट डिपेंड्स ऑन साईज, शेप अँड सेपरेशन ऑफ द सिस्टीम ऑफ टू कंडक्टर्स. ह्या 3 फॅक्टरवरती हा C फॅक्टर डिपेंड असणार आहे. म्हणजे कपॅसिटी ऑफ कपॅसिटन्स कशावरती डिपेंड असेल तर त्या दोन कपॅसिटर्सच्या साईजवरती, शेपवरती आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या सेपरेशन ऑफ सिस्टीमवरती. आता हे जे कपॅसिटन्स आहे याचं SI युनिट आहे फॅरेड, ज्याचा सिम्बॉल आहे कॅपिटल F आणि त्याचे डायमेन्शनल फॉर्म्युला आहे इन स्क्वेअर ब्रॅकेट m⁻⁻1 l⁻²⁴ t⁴ a⁻². 1 फॅरेड म्हणजे 1 फॅरेड इक्वल टू 1 कुलॉम्ब पर 1 व्होल्ट. त्यानंतर घेत आहोत आपण प्रिन्सिपल ऑफ कपॅसिटर. त्याच्यामध्ये ही डायग्राम बघून घ्या. A and B पॅरलल प्लेट कपॅसिटर दिसत आहेत तुम्हाला. बरोबर आहे. तर प्रिन्सिपलमध्ये काय शिकायचं आहे? लेट अस कन्सिडर अ मेटल प्लेट P1 हॅविंग एरिया A. जे फिगरमध्ये दिसतंय ना ते आपण मांडून घेऊ. लेट सम पॉझिटिव्ह चार्ज प्लस Q बी गिवन टू धिस प्लेट, हेन्स पोटेन्शियल बिकम्स V and its capacity is given by C1 equal to Q upon V. आपण अगोदरच्या टॉपिकमध्ये शिकलो कपॅसिटी ऑफ कपॅसिटन्सचा फॉर्म्युला असतो Q अपॉन V. तर ह्या ठिकाणी जो पहिला कपॅसिटर आहे त्याच्यासाठी काय आला फॉर्म्युला? मग C1 equal to Q upon V. The induced negative charge lowers the potential of the plate P1 while induced positive charge raises the potential.
आता जे निगेटिव्ह चार्जेस असतील ते निश्चितच पोटेन्शियल कमी करणार आहे अँड व्हायस वर्सा. पॉझिटिव्ह चार्जेस जे असतील, इंड्युस्ड पॉझिटिव्ह चार्जेस, यांच्यामुळे पोटेन्शियल हे रेज होणार आहे. V1 is the potential on plate P2 due to charge minus Q. Then net potential of the system will now V minus V1. आता जेव्हा आपण प्लेट P1च्या संपर्कात आणत आहोत, सो देर इज अ V1 इज द पोटेन्शियल ऑन प्लेट P2. कोणत्या चार्जमुळे? मायनस Q चार्जमुळे. मग अशा वेळेस जे नेट पोटेन्शियल V होतं याच्यामध्ये फरक पडणार आहे. आत्ता ते काय होऊन जाईल? मायनस Q चार्जमुळे V मायनस V1. मग अशा वेळेस त्या कपॅसिटरची कपॅसिटी काय असेल? C2 आणि फॉर्म्युला येईल Q अपॉन V मायनस V1. आता आपल्याकडे एकूण 2 फॉर्म्युले आहेत, C1 आणि C2. दोघांमध्ये कंपॅरिझन जर केली तर निश्चितच C2 हा C1पेक्षा ग्रेटर आहे. सो C2 इज ग्रेटर दॅन C1. आणि त्याचं रिझन काय आहे? मग कपॅसिटी ऑफ द मेटल प्लेट P1 इज इन्क्रीज्ड. C2 झाला म्हणजे काय झाला? C2 हा C1पेक्षा ग्रेटर आला म्हणजेच काय झाली? त्या प्लेटची कपॅसिटी वाढली. कशामुळे? बाय प्लेसिंग अन आयडेंटिकल अर्थ कनेक्टेड मेटल प्लेट P2 नियर इट. अतिशय सिंपल रिझन आहे. नेक्स्ट टॉपिक, कॉम्बिनेशन ऑफ कपॅसिटर्स. त्यातला पहिला टॉपिक आहे कपॅसिटर्स इन सिरीज. फिगरमध्ये बघा 3 कपॅसिटर आहेत, प्रत्येकाच्या 2 प्लेट आहेत. पहिल्या प्लेटला चार्ज असतो प्लस Q, दुसऱ्या प्लेटला मायनस Q. सेम आहेत तिघही प्लेट, मात्र त्या कशा घेतलेल्या आहेत? फिगरमध्ये सिरीज कॉम्बिनेशनमध्ये घेतलेल्या आहे. आणि ओव्हरऑल सर्व ज्या प्लेट जोडलेल्या आहेत, आता ह्या डायग्राममध्ये एकूण 3 आहेत, त्यांच्या अगेन्स्टचे जे व्होल्टेज आहे ते काय आहे? किंवा पोटेन्शियल डिफरन्स V दिसतो आहे. फिगरचं डिस्क्रिप्शन, when several capacitors connected end to end, then the capacitors are said to be connected in series. जेव्हा 2 किंवा 2पेक्षा जास्त कपॅसिटर्स हे एंड टू एंड जोडले जातात तेव्हा ते सिरीजमध्ये आहे असं म्हटलं जातं. इन सिरीज अरेंजमेंट, द सेकंड प्लेट ऑफ द फर्स्ट कंडक्टर इज कनेक्टेड टू द फर्स्ट प्लेट ऑफ द सेकंड कंडक्टर अँड सो ऑन. जोडणी सांगितलेली कशी आहे ती जोडणी? दुसऱ्या प्लेट कंडक्टरची पहिली प्लेट ही पहिल्या कंडक्टरच्या दुसऱ्या प्लेटला जोडलेली असते, म्हणजेच एंड टू एंड. सोप्या भाषेत काय म्हणू आपण? एंड टू एंड कनेक्शन असतं. दी लास्ट प्लेट इज कनेक्टेड टू अर्थ. फिगरमध्ये बघा एकूण 3 कपॅसिटर आहे आणि तिसऱ्या कपॅसिटरची शेवटची प्लेट ही कुठं जोडलेली आहे? अर्थला. And in an series combination, charges on the plate plus minus Q are same on each capacitor. प्रत्येक कपॅसिटरसाठी एकूण 3 कपॅसिटर दिसत आहेत, मात्र तिघांचे चार्जेस पहा तुम्ही सेम आहेत, प्लस Q मायनस Q दिसत आहेत. सो पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द सिरीज कॉम्बिनेशन ऑफ कपॅसिटर इज V. आणि ओव्हरऑल सिरीज कॉम्बिनेशनसाठीचं पोटेन्शियल डिफरन्स काय आहे? V, जे की तुम्हाला फिगरमध्ये दिसत आहे. मग सिरीज कॉम्बिनेशनसाठी आपण फॉर्म्युला घेतोय, तर पुढे सॉल्व करू. टोटल पोटेन्शियल V इक्वल टू, फिगरमध्ये पण दिसतंय बरोबर आहे. पहिल्या कपॅसिटरसाठी V1 होतं, दुसऱ्याच्या अगेन्स्ट V2, तिसऱ्याच्या अगेन्स्ट V3, आणि ही तिघही कसे जोडलेले होते? सिरीजमध्ये बरोबर आहे. मग टोटल पोटेन्शियल डिफरन्स V बरोबर काय येईल? V इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. फॉर्म्युले पुटअप करू. या अगोदरच्या कन्सेप्टमध्ये आपण शिकलो आहे V म्हणजे काय? Q अपॉन C. तर V1 म्हणजे काय? Q अपॉन C1. V2 म्हणजे काय? Q अपॉन C2 प्लस Q अपॉन C3. आता आपल्याला काय काढायचं आहे? CS, विच रिप्रेझेंट्स द इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स. मग त्याच्यासाठी काय घ्यावं लागेल? फॉर्म्युला V बरोबर Q अपॉन CS. पुन्हा किमती पुटअप केल्या. Q अपॉन C1 प्लस Q अपॉन C2 प्लस Q अपॉन C3 बरोबर आहे. आता V म्हणजे काय? Q अपॉन CS. तीही किंमत पुटअप केली. दोघंही साईडला Q कॉमन असेल बरोबर आहे, तर तो कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे सिरीज कॉम्बिनेशनसाठी फॉर्म्युला काय येईल? 1 अपॉन CS इक्वल टू 1 अपॉन C1 प्लस 1 अपॉन C2 प्लस 1 अपॉन C3. And these arguments can be extended to an equivalent capacitance for n capacitors connected in series.
आता वरचा जो फॉर्म्युला होता हा एकूण 3 कपॅसिटरसाठी होता. जर असंख्य या नंबर्स ऑफ कपॅसिटर जर सिरीज कॉम्बिनेशनमध्ये घेतलेले असतील तर अशा वेळेस फॉर्म्युला काय असेल, 1/C इक्विव्हॅलंट इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3 प्लस डॅश डॅश प्लस 1/CN. And if all capacitors are equal, then 1/C equivalent equal to N/C. So C equivalent to C/N. कळलं? अतिशय सोपं आहे बाकीचं. त्यानंतर घेत आहोत आपण कपॅसिटर्स इन पॅरलल. मग त्यामध्ये the induced plates are connected to a common terminal A which is joined to a source of potential, while the other plates are connected to another common terminal B which is earth. फिगरमध्ये बघा, पहिला कॉमन टर्मिनल A आहे आणि दुसरा कॉमन टर्मिनल B जो की अर्थला जातो आहे. In this combination all the capacitors have the same potential difference but the plate charges plus minus Q1 on capacitor 1 plus minus Q2 on capacitor 2 plus minus Q3 on capacitor 3 and Q is applied at point A. फिगरमध्ये बघा तुम्ही सगळं क्लिअर आहे. C1 साठी ज्या दोन प्लेट आहे प्लस Q1 मायनस Q1 असे चार्जेस, C2 साठी प्लस Q2 मायनस Q2, C3 साठी प्लस Q3 मायनस Q3. बरोबर आहे. So total charge Q can be written as Q equal to Q1 plus Q2 plus Q3. बरोबर आहे. मग Q1 ची किंमत काय, C1V, Q2 साठी C2V आणि Q3 साठी C3V. सगळ्यांची बेरीज केली. So let CP be the equivalent capacitance of the combination, then Q equal to CPV. Q ची किंमत काय भेटेल आपल्याला, CPV. So CPV equal to C1V प्लस C2V प्लस C3V. V कॉमन आहे RHSला, LHSला पण V आहे, सेम फॅक्टर होता कॅन्सल होईल. तर काय येईल मग, CP बरोबर C1 प्लस C2 प्लस C3. द जनरल फॉर्म्युला फॉर इफेक्टिव्ह कपॅसिटन्स CP फॉर पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ N कॅपॅसिटर्स फॉलो सिमिलरली. जसं वरच्या 3 कपॅसिटरसाठी फॉर्म्युला आला तसं N नंबर ऑफ कपॅसिटरसाठी काय येईल, CP बरोबर C1 प्लस C2 प्लस डॅश डॅश प्लस CN. इफ ऑल कपॅसिटर्स आर इक्वल देन C इक्विव्हॅलंट इक्वल टू NC. त्यानंतर आपण पुढचा टॉपिक घेत आहोत 8.10 जो आहे capacitance of parallel plate capacitor without and with dielectric medium between the plates. त्यातला पहिला टॉपिक मग कपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कपॅसिटर विदाउट अ डायलेक्ट्रिक. बरोबर आहे. फिगर बघा काय म्हटलेलं आहे, कपॅसिटर्स विथ डायलेक्ट्रिक. त्यामध्ये अ पॅरलल प्लेट कपॅसिटर कन्सिस्ट ऑफ 2 थिन कंडक्टिंग प्लेट्स. एकूण 2 प्लेट दिसत आहेत फिगरमध्ये. प्रत्येकीचा एरिया आहे A, हॅविंग एरिया A हेल्ड पॅरलल टू ईच अदर ॲट अ सुटेबल डिस्टन्स D अपार्ट. दोघंही प्लेटमध्ये किती अंतर आहे, स्मॉल D एवढं अंतर आहे. सो व्हेन अ चार्ज प्लस Q इज गिवन टू द इन्सुलेटेड प्लेट देन द चार्ज मायनस Q इज इंड्युस्ड ऑन द इनर फेस ऑफ द अर्थेड प्लेट and plus Q is inclined on its farther face. But at this face is earth, the charge plus Q being free follow to earth. अतिशय सोपी अरेंजमेंट आहे. फिगरमध्ये तुम्हाला दिसत आहे 2 थिन कंडक्टिंग प्लेट्स आहेत, प्रत्येकीचा एरिया A आणि त्या कशा आहेत, पॅरलल D इतक्या अंतरावरती. प्लस Q चार्ज कशाला दिला आपण, इन्सुलेटेड प्लेटला. तर मायनस Q हा इंड्युस्ड होणार आहे. बरोबर आहे. इन द आउटर रिजन द इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू 2 चार्ज प्लेट्स कॅन्सल आउट. आउटर रिजनसाठी काय होईल, ती इलेक्ट्रिक फील्ड 2 प्लेट्समुळे कॅन्सल होणार आहे. द नेट फील्ड इज 0. बरोबर आहे.
जर कॅन्सल होत आहे तर नेट फील्ड काय आली 0. मॅथमॅटिक्समध्ये आपण कसं लिहू शकतो ते इक्वेशनच्या स्वरूपात E इक्वल टू सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन 0 मायनस सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन 0. दोघं एकमेकांना कॅन्सल करतील तर फील्ड काय आली E इक्वल टू 0. द इनर रिजन्स द नेट फील्ड काय येईल मग त्यासाठी E इक्वल टू सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन 0 प्लस सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन 0. हाफ हाफ काय झाला 1 सिग्मा अपॉन इप्सिलॉन 0. बरोबर आहे. म्हणजेच काय Q अपॉन A इप्सिलॉन 0. सिग्माचा फॉर्म्युला काय असतो Q अपॉन A. तेवढा याच्यात पुटअप केला. द इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन द प्लेट इज गिवन बाय E इक्वल टू V अपॉन D. किंवा आपण काय लिहू शकतो मग V इक्वल टू ED क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो V इक्वल टू Q अपॉन A इप्सिलॉन 0 D. ईची किंमत टाकली यामध्ये. सो कपॅसिटन्स ऑफ द पॅरलल प्लेट कपॅसिटर इज गिवन बाय C इक्वल टू Q अपॉन V. आता याच्यामध्ये Vची किंमत टाकू. काय ती Q अपॉन QD अपॉन A इप्सिलॉन 0. सेम फॅक्टर कॅन्सल होतील Q. तर काय आलं उत्तर C बरोबर A इप्सिलॉन 0 अपॉन D. त्यानंतर आपण सेकंड सबटाईप बघतो आहोत. कपॅसिटन्स ऑफ द पॅरलल प्लेट कपॅसिटर विथ डायलेक्ट्रिक स्लॅब बिटवीन द प्लेट्स. मग त्यामध्ये कन्सिडर अ पॅरलल प्लेट कपॅसिटर विथ 2 प्लेट्स इच ऑफ एरिया A सेपरेटेड बाय द डिस्टन्स D विथ डायलेक्ट्रिक स्लॅब बिटवीन प्लेट्स. आता ह्या दोघं प्लेट्समध्ये काय डायलेक्ट्रिक स्लॅब फिगरमध्ये दिसतोय तुम्हाला. एक ॲनिमेटेड फिगर आहे आणि एक आपली पुस्तकातली फिगर आहे. दोघंही तुम्ही व्यवस्थित पहा, लगेच समजेल तुम्हाला. 2 प्लेट्स आहे बरोबर आहे. पॅरलल प्लेट कपॅसिटर विथ 2 प्लेट्स. प्रत्येकीचा एरिया A आणि D इतक्या डिस्टन्सने ते सेपरेट झालेले आहेत. फिगरमध्ये सगळं दिसतंय. त्यांच्यामध्ये डायलेक्ट्रिक स्लॅब आहे. द कपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर इज C0 इक्वल टू A इप्सिलॉन 0 अपॉन D. अगोदरच्या कन्सेप्टवरून आपण फॉर्म्युला काढला हा. E0 बी द इलेक्ट्रिक फील्ड विदाउट डायलेक्ट्रिक. देन पोटेन्शियल डिफरन्स V0 इक्वल टू E0D. मग त्याच्यावरून E0ची किंमत काय येईल सिग्मा अपॉन इप्सिलॉन 0. सिग्मा म्हणजे काय Q अपॉन A. ती किंमत टाकली तर E0चा फॉर्म्युला Q अपॉन A इप्सिलॉन 0. सो सिग्मा इज द सरफेस चार्ज डेन्सिटी ऑन दी प्लेट्स. Induced charges set up a field E suffix P inside the dielectric in the opposite directions of E0. The induced field is given by EP equal to sigma P upon epsilon 0. पुन्हा सिग्मा Pचा फॉर्म्युला काय टाकावा लागेल QP upon A epsilon 0 as it is. So the net field E inside the dielectric reduces to E0 minus EP. आता E0ची किंमत पण आहे तुमच्याकडे, EPची किंमत पण आहे. तर त्याच्यावरून उत्तर काय येईल E0 अपॉन K. E0 अपॉन E0 मायनस EP इज इक्वल टू K. टर्म्स रिअरेंज केल्या, बाकी काहीच नाही आहे. सो E इक्वल टू Q अपॉन A इप्सिलॉन 0 K. किंवा ह्या स्टेपवरून आपण Q काय लिहू शकतो AK epsilon 0 E. And the field EP exists over a distance T and E0 over the remaining distance D minus T between the capacitor plates. Hence the potential difference between the capacitor plate is V equal to E0. आता distance T ने मायनस झालं इंटू काय येईल मग D minus T प्लस ET. आता ETची किंमत काय टाकली E0 अपॉन K T. बरोबर आहे. तर काय कॉमन निघाला A0. ब्रॅकेटमध्ये काय आलं D मायनस T प्लस 1 प्लस T बाय K. आता पुन्हा आपण E0ची किंमत Q अपॉन A इप्सिलॉन 0. बाकीचं ॲज इट इज D मायनस T प्लस T अपॉन K. So the capacitance of the capacitor on the introduction of dielectric slab becomes C equal to Q upon V. बरोबर. Q upon V ची किंमत Q upon A इप्सिलॉन 0. वरच्या स्टेपवरून V ची किंमत टाकतोय इन ब्रॅकेट D मायनस T प्लस D अपॉन K.
बरोबर आहे. तर काय टर्म्स रिअरेंज केल्या, सी बरोबर काय आलं मग ए इप्सिलॉन 0 अपॉन डी मायनस टी प्लस डी बाय के. स्पेशल केसेस शिकायच्या आहेत ह्या फॉर्म्युल्याच्या बाबतीमध्ये. इफ द नंबर फर्स्ट, इफ द डायलेक्ट्रिक फिल्स अप द एंटायर स्पेस देन टी इक्वल टू डी. अशा वेळेस सी बरोबर काय होईल मग ए इप्सिलॉन 0 के अपॉन डी बरोबर के सी 0. ए इप्सिलॉन 0 अपॉन डी म्हणजेच काय असतो सी 0 बरोबर आहे. के ॲज इट इज. कपॅसिटन्स ऑफ द पॅरलल प्लेट कपॅसिटर इंक्रीजेस के टाइम्स, सो वी हॅव के इक्वल टू सी अपॉन सी 0. आता यातला सेकंड केस पाहू. इफ द कपॅसिटर्स इज फिल्ड विथ, केस नंबर सेकंड, इफ द कपॅसिटर इज फिल्ड विथ n dielectric slabs of thickness T1, T2, Tn, then this arrangement is equivalent to n capacitors connected in series. So we have formula for this, C equal to A epsilon 0 अपॉन ला काय बदल होईल, n नंबर ऑफ कपॅसिटर्स आहेत ना, म्हणून काय T1 अपॉन K1 प्लस T2 अपॉन K2 प्लस डॅश डॅश प्लस Tn अपॉन Kn. Case number 3, if the arrangement consists of n capacitors in parallel with plates area A1, A2, An and plate separation D, तर अशा वेळेस सीचा फॉर्म्युला काय होईल, सी इक्वल टू इप्सिलॉन 0 अपॉन डी इन ब्रॅकेट A1 K1 प्लस A2 K2 प्लस डॅश डॅश An Kn. इफ A1 इक्वल टू A2 इक्वल टू डॅश डॅश An equal to A upon n, then we have C equal to A epsilon 0 upon dn in bracket K1 K2 plus K1 plus K2 plus dash dash Kn. किमती फक्त आपण टाकत आहोत. A1 ची किंमत जर A2 टाकली, An ची किंमत A upon n टाकली तर फॉर्म्युल्यामध्ये होणारे बदल. बरोबर आहे. पॅरलल प्लेटसाठी होते हे. आणि चौथी आणि शेवटची केस आहे, इफ द कपॅसिटर इज फिल्ड विथ अ कंडक्टिंग स्लॅब. मग अशा वेळेस केची किंमत काय असेल, इन्फिनिटी. देन वी हॅव सी इक्वल टू डी अपॉन डी मायनस टी सी 0. अशा वेळेस सी हा निश्चितच सी 0पेक्षा काय असेल, ग्रेटर असणार आहे. अँड दी कपॅसिटन्स दस इन्क्रीजेस बाय अ फॅक्टर डी अपॉन डी मायनस टी. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा कन्सेप्ट आपण नंतर घेऊ, इथे थांबू.